नाशिक कारागृहातील कैदी सर्रासपणे मोबाईल फोनचा वापर करत असल्याचं झी24 तासनं उघड केल्यानंतर अखेर कारागृह प्रशासनाला जाग आली आहे। तुरुंग महानिरीक्षकांनी या संदर्भात जेलमधील 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। सुनील कंवर, कैलास भवर आणि गणेश मानकर अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत। आतापर्यंत कैद्यांकडून 25 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। झी24 तासनं कारागृहातला हा सगळा प्रकार उजेडात आणल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते। त्यानंतर जेल प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, अखेर कारवाईला सुरुवात झालेली आहे, 3 जणांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे, काय अधिक माहिती आहे? एकूणच संपूर्ण साफसफाईची मोहीम जी आहे ती कारागृहात सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। 8 दिवसापासून आपण जी काही सगळी वृत्त दाखवली त्यानंतर स्वतः महानिरीक्षक यांनी यात गंभीरपणे लक्ष घातलं आहे। विजिलन्स टीमने सुद्धा पूर्णपणे चौकशी केली आणि स्वतः उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी सुद्धा आपला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे आणि या अहवालानुसार आता 3 जण जे 3 वरिष्ठ जेलर होते या 3ही वरिष्ठ जेलर्सला निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकूणच संपूर्ण साफसफाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे कर्मचारी यामध्ये दोषी होते किंवा जे अधिकारी दोषी आहेत त्यांचीही चौकशी या ठिकाणी सुरू आहे। येत्या काही काळात त्यांच्यावरही कारवाई होईल असं महानिरीक्षकांनी म्हटलं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नाशिकचं जेल हे संपूर्णपणे मोबाईल लेस होईल असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद योगेश या सगळ्या माहितीसाठी। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।